आघाडीच्या वतीने आज आम्ही करमाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सांदखेडा हे गाव आहे। या गावामध्ये मिलिंद जाधव व त्यांचे कुटुंब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला 1 तारखेला आणि तेथील जे स्थानिक पोलीस निरीक्षक आहेत करमाड पोलीस स्टेशनचे त्यांनी आरोपींना पाठीशी घालून कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि जी कारवाई केली हातुरमातुर पद्धतीने ती 5 तारखेला केली। याच्यामध्ये आम्ही स्वतः शहानिशा केली असता पूर्ण प्रकरण हे संशयास्पद असून हे प्रकरण अत्यंत म्हणजे लाजिरवाणी स्वरूपाचं आहे। कारण इथल्या पोलीस निरीक्षकांनी समोरील आरोपीकडून काही देवाणघेवाणीचा व्यवहार करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच मिलिंद जाधव व त्यांचे कुटुंब यांना 13 ते 14 लोकांनी मारहाण केली। त्यांच्या हातामध्ये काठ्या, कुऱ्हाडी आणि लोखंडी रॉड या रॉडने यांना मारहाण झाली। या प्रकरणाचा संपूर्ण व्हिडिओ शूट आहे। तेथील स्थानिक पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी जो आहे बनसोडे या लोकांनी आरोपी सोबत संगमत करून हे प्रकरण दाबलेले आहे। या प्रकरणी संबंधात आम्ही DYSP साहेब पाटील सरांना यांना सुद्धा भेटलेलो आहे। आता लांजेवार साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आत्ता आम्ही भेटलो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई चालू केलेली आहे। जर या प्रकरणी पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास आम्ही महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर या प्रकरणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या प्रकरणी आम्ही फिर्यादीला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत। मी विकास पाखरे, मी मिलिंद जाधव। माझ्या चुलत भावाने मला असं मारलेले रॉडनं काठीनं, त्यावेळेस शेजारी मला वाचवलं। मी पोलीस कंप्लेंट केली, त्यांनी काही दखल एवढी घेतली नाही। त्यांनी हे प्रकरण नीट करून द्यावा, आम्हाला न्याय द्यावा। मला भीती आहे, जीवाला धोका आहे। आम्हाला साऱ्या रात कुऱ्हाडी दिसतात, न्याय द्या। पोलीसवाल्यांनी आम्हाला न्याय द्यावा। पोलीसवाल्यांना आम्हाला न्याय द्यावा।